हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे? आज घेऊन आले आहे तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी। आज येताना मला दिसले होता स्ट्रॉबेरी, छान आणि स्वस्त मिळाला, रेड होता त्यामुळे मी घेऊन आले। छान असं त्या पाण्यामध्ये टाकलं, थोडं मीठ टाकलं, त्याला व्यवस्थित वॉश करून घेतलं। म्हटलं मग आता स्ट्रॉबेरीचं काय करावं, थोड्याशा आधुनी खाल्ल्या, मग आता उरलेलं स्ट्रॉबेरीचं काय करावं, तर म्हटलं मग मिल्कशेक करते। तर आता हा जो पिरियड होता शिवजयंतीच्या पिरियडमध्ये हे सगळं चालू होतं, त्यामुळे थोडाफार तुम्हाला त्यामध्ये आवाज येऊ शकतो, खाली गाणे वगैरे चालू आहेत, तर थोडंसं ॲडजस्ट करा त्यामध्ये। मस्तपैकी 10-15 मिनटं त्या सोक केल्यानंतर स्ट्रॉबेरीज बाहेर काढल्यात, त्यानंतर त्याचं जे पानं होते किंवा देठं होते ते काढून घेतलेत। व्यवस्थित एक एक करून चॉपिंग बोर्डवर घेऊयात आणि त्यानंतर मग त्याला छान असं कट करून घेऊयात। आता या स्ट्रॉबेरीचं मी बनवणार आहे स्ट्रॉबेरी मिल्कशेक। तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे स्ट्रॉबेरी, दूध, त्यानंतर थोडीशी व्हॅनिला आईस्क्रीम जर असेल तर त्याने थोडा थिकनेस येतो म्हणून, जर नसेल तर तुम्ही तसंही करू शकतात। आणि स्ट्रॉबेरीज गोड नसतील तर थोडीफार शुगर पण तुम्ही वापरू शकतात। आणि बाकी तर तुम्ही त्याच्यावर गार्निशिंगसाठी तुमच्या घरात जे काही असेल, म्हणजे जसं की बदाम, काजू या गोष्टी तुम्ही यूज करू शकता। चला, आता मला हव्यात तेवढ्या स्ट्रॉबेरी मी काढून घेतल्यात। आता त्याचे मी मागचे जे पार्ट आहेत ते जे नको आहेत ते मी थोडेसे कट करून साईडला ठेवलेत। आता मी या स्ट्रॉबेरीचे छोटे पीसेस करते, त्यानंतर आपण याला मिक्सर जारमध्ये घेऊन याचं मिल्कशेक बनवणार आहोत। तसंही मिक्सरमध्ये ते बारीकच होणार आहेत, त्यामुळे जास्त बारीक नाही कापल्या तरीही चालणार आहे। जर हव्या असतील तर लांब लांब कापू शकतात किंवा असे क्युबिकल शेपमध्ये पण तुम्ही त्याचे डायसेस करू शकता। अशा पद्धतीने आपण आता हे कट करून घेऊयात। या थोड्याशा गोड असल्यामुळे मी याच्यामध्ये साखरचा पण यूज केलेला नाही आहे, बट जर स्ट्रॉबेरीच्या गोडावर तुम्ही ठरवू शकता। जास्त गोड नसतील तर एक किंवा 2 स्पून तुम्ही शुगरसुद्धा यामध्ये ॲड करू शकता तुम्ही मिक्सर बनवत असताना। चला, तर भराभर आपल्या स्ट्रॉबेरीज आता कट करून घेऊयात। मस्त रसरशीत लाल कलरच्या स्ट्रॉबेरीज दिसतात, टेम्पटिंग होणार आहे आता याचा मिल्कशेक। बघूयात, कलरसुद्धा मे बी छानच येईल, कारण रेड कलर स्ट्रॉबेरी डार्क असल्यामुळे त्याला कलर असा छान पिंकिश असा कलर दिसणार आहे आपल्या मिल्कशेकला। तर उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळं मग थोडंसं असं थंड वगैरे आपल्याला घ्यावंसं वाटतं, तर ताक झालं, कैरीचं पन्हं झालं, कोकम सरबत झालं, किंवा मग फ्रूटचे मिल्कशेक वगैरे संध्याकाळच्या पिरियडमध्ये आता आपण चहा स्किप करून घेऊ शकतो। चला, तर आपले स्ट्रॉबेरीज कट करून झालेले आहेत। एक मिक्सर जार घेतला आहे, त्याच्यामध्ये मी या स्ट्रॉबेरीजचे कट केलेले पीसेस ॲड केलेत। आता आपलं जे घरचं दूध होतं ते मी यामध्ये ॲड केलं। टाकताना फक्त दूध गरम नसावं, बाकी ते गरम करून गार झालेलं असलं तरी चालेल। असं काही नाही आहे की तुम्हाला कच्चंच दूध हवं आहे, तुम्ही गरम केलेलं दूध पिण्यासाठी यूज करू शकता। फक्त ते करताना थंड हवी आपल्याला, त्यामुळं नॉर्मल टेम्परेचरचं दूध टाकलं आहे। 2 चमचे त्यात माझ्याकडे व्हॅनिला आईस्क्रीम होती तर ती मी टाकली, मी आवर्जून आणली होती स्ट्रॉबेरीसोबत, जेणेकरून मला स्ट्रॉबेरी मिल्कशेक बनवता येईल। त्यानंतर घरात माझ्याकडे बदाम होते तर ते मी थोडेसे कट करते। मला असेच मोठे थ्रेड हवेत, कारण ते त्यावर दिसले पाहिजे व्यवस्थित गार्निशिंगसाठी। तर या पद्धतीने मी ते थ्रेड्स टाकून घेते आहे आपल्या मिक्सर जारमध्ये, पण थोडं वाटून घेणार आहे आणि काही जे आहेत ते गार्निशिंगसाठी यूज करणार आहे मी ग्लासमध्ये। चला, तर 1-2 बदाम मी बारीक तुकडे करून टाकलेले आहेत आपल्या मिक्सर जारमध्ये। या स्टेजला जर तुम्हाला स्ट्रॉबेरी जास्त गोड नसेल तुमची तर तुम्ही 2 चमचे साखर पण ॲड करू शकता। चला, त्याला मस्तपैकी झाकण लावून आपण मिक्सर जारमध्ये याला मिक्सिंग करून घेऊयात, सगळं काही व्यवस्थित मिक्स होईल। आपलं मिक्स करून झाल्यानंतर एक ग्लास घ्यायचा आहे, त्यामध्ये छान असं हे तयार केलेलं तुमचं मिल्कशेक ओतायचं आहे। मस्त असा कलर आलेला आहे, एकदम टेम्पटिंग। आता हे एकदा ओतून झाल्यानंतर आपण त्याला थोडे स्ट्रॉबेरीचे छोटे छोटे क्यूब्स मी टाकणार आहे याच्यामध्ये। ते खाताना चंक्स असे तोंडाखाली आले तर अजून जास्त छान लागतात। स्पूनने वगैरे ज्यावेळेस आपण हे मिल्कशेक घेतो तर त्यावेळेस ते खाण्यासाठी छान लागतात। रॉ फॉर्मॅटमध्ये स्ट्रॉबेरी खायला मस्त वाटते, त्यामुळे मग मी थोडंसं ॲड करते, हे ऑप्शनल आहे। तुम्हाला आवडत असेल तर ॲड करा, नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। चला, आपली स्ट्रॉबेरी ॲड झालेली आहे। आता यावर आपण थोडंसं बदाम टाकूयात किसून, जेणेकरून त्याला अजून छान असं टेक्स्चर येईल, दिसायला अजून टेम्पटिंग दिसेल। अर्धा एक बदाम मी त्याच्यावर स्किप करून कट करून टाकते आहे। बदामाचे पण असे खूप बारीक भुकटी नाही करायची, आपल्याला थ्रेड्स दिसले पाहिजे जसे आत्ता दिसतात। तर या पद्धतीने छान आपण त्याला गार्निशिंग करून घेतलं आहे। पुन्हा एक स्ट्रॉबेरी घेतली आहे,
ती मी डेकोरेटिव्ह पर्पजसाठी साईडला लावते. ती तशी पण अद्वैत खाऊन घेईलच. चला तर आता आपलं ज्यूस रेडी झालेलं आहे, मिल्कशेक रेडी झाला आहे. यामध्ये आता मी स्ट्रॉ टाकते आहे आणि आता घेऊयात फोटोशूटसाठी. अशा पद्धतीने आपलं स्ट्रॉबेरी मिल्कशेक रेडी आहे. अद्वैतसाठी बनवलेला आहे म्हणून मग तो काही एवढं आत्ता स्ट्रॉबेरी खाल्ल्यामुळं जास्त करून पिणार नाही, त्यामुळे मग हाफच ग्लास त्याच्यासाठी बनवला होता मी. दिसायला तर छान दिसते. बघूया आता अद्वैतची रिॲक्शन काय आहे यावर. टेक जोपर्यंत अद्वैत आता हे घेतोय आणि रिॲक्शन देतोय तोपर्यंत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.